नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत असला तरी मतदार यादीतील प्रचंड गोंधळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मतदानासाठी केंद्रावर पोहोचलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत आढळून न आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। काही मतदारांची नावे मागील यादीत होती, मात्र अद्ययावत मतदार यादीत ती वगळण्यात आल्याचे निदर्शनात आले। तर काही ठिकाणी नावातील चुका, पत्त्यात बदल किंवा प्रभाग फेररचनेमुळे मतदारांना मतदान केंद्र शोधण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। दीपक मुलचंदानी। काय प्रॉब्लेम झाला? सकाळपासून 7 वाजतापासून घरून आलो। पहिले मी राहणार आहे 7 नंबर मधला, वार्ड क्रमांक 7 नंबर मधला। तिथं म्हणे आहे नाही। मग 6 मध्ये गेलो, 6 मध्ये चेक करा, 6 मध्ये चेक केलं नाही आहे। मग इकडे आलो 2 नंबर मध्ये, 2 नंबर मध्ये चेक केलं ते हा चिठ्ठी काढून दिली मला आणि मोबाईल मध्ये काढून दिला। 8 नंबर आहे, 8 वोटिंग आहे माझी, बस सांगा ते नका नंतर 8 वोटिंग आहे। इथं आलेल्या 2 नंबर मध्ये, आता इथं आलो, इथं हा रूम मध्ये परत पाठवला 3 नंबर मधून की हा तुमचा नंबर आहेच नाही। आता इथं चेक करायला तर नाही भेटून राहिला। आता कुठं जावा? वार्ड क्रमांक 67 नाही भेटून राहिला मला। आता त्याचा काय करायचं? इलेक्शन वोटिंग नाही करायची।